हॅलो स्टुडंट्स, लेक्चर स्टार्ट करण्याआधी आत्तापर्यंत सॉफ्टवेअर टेस्टिंगचे आपले जे काही असाइनमेंट्स कंप्लीट झालेले आहेत त्या चेक करण्यासाठी मी तुम्हाला कॉलेजवर बोलवणार आहे. वन बाय वन तुम्ही चेक करण्यासाठी यायचं आहे. त्यासाठीचे जे काही टाईम आणि डेट असणार आहे ती मी तुम्हाला ग्रुपवर इन्फॉर्म करेन. ओके, लक्षात येते सर्वांच्या? नाव लेक्चर स्टार्ट करूया आपण. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लायंट सर्व्हर टेस्टिंग हा पॉईंट आपण कव्हर करणार आहोत. क्लायंट सर्व्हर टेस्टिंग याच्यावर 4 मार्क्ससाठी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. लक्षात येते? सो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आता क्लायंट सर्व्हर टेस्टिंग म्हणजे काय? तर इट इज अ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर consist of client and server system which communicate to each other either over the computer network or on the same machine. ओके, म्हणजेच काय, क्लायंट सर्व्हर टेस्टिंग याच्या अंडर तुम्हाला 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाणार आहे. तर क्लायंट सर्व्हर हे काय असणार आहे? तर हे सॉफ्टवेअर आर्किटेक्चर असणार आहे ज्याच्यामध्ये ऑफकोर्स क्लायंट अँड सर्व्हर असणार, जे काय करतात, एकमेकांसोबत कम्युनिकेट होतात. ओके, मग ते कधी? तर ते ऑन द सेम मशीन असू शकेल किंवा ओव्हर दी कम्प्युटर नेटवर्क. ते काय होतात? क्लायंट अँड सर्व्हर एकमेकांसोबत कम्युनिकेट होतात. नाउ in such architecture the client system sends the request to the server system and the server system sends the response to the client system. म्हणजेच काय, क्लायंट सर्व्हर टेस्टिंगमध्ये काय होतं, या आर्किटेक्चरमध्ये जो क्लायंट असणार आहे तो काय करतो, जे काही त्याला रिक्वायर्ड रिसोर्सेस असतील किंवा अदर रिक्वेस्ट असतील तो काय करतो, सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करतो. ओके, क्लायंट सिस्टीम काय करते, सर्व्हर सिस्टीमला रिक्वेस्ट सेंड करते. मग त्याच्यानंतर काय होतं, सर्व्हर सिस्टीम जी काही रिक्वेस्ट आलेली आहे त्याला रिस्पॉन्स पाठवते. सर्व्हर सिस्टीम काय करते, जी काही रिक्वेस्ट आलेली आहे त्याला त्या पर्टिक्युलर क्लायंटला पुन्हा काय करते, ती रिस्पॉन्स सेंड करते. लक्षात येते? ही डायग्रॅम आहे क्लायंट अँड सर्व्हर कम्युनिकेशनची. याच्यामध्ये नंबर ऑफ क्लायंट्स तुम्हाला दिसतील. ओके, आणि ते काय करतात, ओव्हर दी नेटवर्क. इथं काय झाले, थ्रू दी नेटवर्क काय झाले, सर्व्हरसोबत त्यांचं कम्युनिकेशन झालेलं आहे. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे त्यांचं ऑन द सेम मशीनसुद्धा कम्युनिकेशन होऊ शकतं किंवा ओव्हर दी नेटवर्कसुद्धा होऊ शकतं. सो दिस इज दी डायग्रॅम फॉर कम्युनिकेशन बिटवीन क्लायंट अँड सर्व्हर. लक्षात येते सर्वांच्या? नेक्स्ट पॉईंट असणार आहे क्लायंट सर्व्हर टेक्निक्स. ओके, क्लायंट सर्व्हर टेस्टिंग करत असतानाचे कोणकोणते टेक्निक्स आहेत? तर फर्स्ट टेक्निक असणार आहे रिस्क ड्रायव्हन टेस्टिंग अँड परफॉर्मन्स टेस्टिंग. ओके, आता याच्यामध्ये काय होतं, रिस्क ड्रायव्हन टेस्टिंग इज टाईम सेन्सिटिव्ह. हे काय असणार आहे? टाईम सेन्सिटिव्ह असणार आहे. विच इज इम्पॉर्टंट इन फाइंडिंग द मोस्ट इम्पॉर्टंट बग अर्ली ऑन. म्हणजे काय, याच्यामध्ये काय केलं जातं, जितक्या फास्ट बग्स फाइंड आउट करता येईल तर ते फाइंड आउट केलं जातं, इव्हॅल्युएट केलं जातं. जो काही मोस्ट इम्पॉर्टंट बग असणार आहे तो काय केला जातो, फाइंड आउट केला जातो. It also help because testing is never allocated enough time or resources. In risk-driven testing, the tester takes the system parts. Okay. Then he or she wants to test modules or functions. याच्यामध्ये टेस्टर काय करतो, जे काही सिस्टीमचे पार्ट्स आहेत ते काय करतो, पहिल्यांदा कलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर काय करतो, त्या सिस्टीमचे जे काही मॉड्यूल्स असतील, फंक्शन्स असतील ते तो टेस्ट करतो. रिस्क ड्रिव्हन हे काय आहे, टाईम सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे ते काय करतं, शॉर्ट टाईम पिरियडमध्ये जे काही बग्स असतील ते काय करतं, ॲज अर्ली ॲज पॉसिबल फाइंड आउट करतं. लक्षात येते सर्वांच्या? नेक्स्ट पॉईंट असणार आहे परफॉर्मन्स टेस्टिंग. आता रिस्क ड्रिव्हन टेस्टिंग बघितलं, त्याच्यासोबतच परफॉर्मन्स टेस्टिंग आपण बघणार आहोत. ओके,
आता परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये काय येणार, तर परफॉर्मन्स टेस्टिंग इव्हॅल्युएट्स सिस्टम कंपोनंट्स सच एज सॉफ्टवेअर अराउंड स्पेसिफिक परफॉर्मन्स पॅरामीटर्स सच एज रिसोर्स युटिलायझेशन, रिस्पॉन्स टाईम, ट्रान्झॅक्शन रेट्स. ओके, म्हणजेच काय, परफॉर्मन्स टेस्टिंग काय करतं, जे काही सिस्टीमचे नंबर ऑफ कंपोनंट्स असतील, ओके, मग ते काय असतील, परफॉर्मन्सचे पॅरामीटर्स असतील, कसले, रिसोर्स युटिलायझेशन, रिस्पॉन्स टाईम, ट्रान्झॅक्शन रेट, हे जे काही आहेत ते काय करतं, ते परफॉर्मन्स टेस्टिंग इव्हॅल्युएट करतं. आता याचं एखादं आपण एक्झाम्पल बघितलं तर लक्षात येईल तुम्हाला. ॲव्हरेज नंबर ऑफ युजर्स वर्किंग सायमल्टेनियसली ऑन अ सिस्टीम मस्ट बी क्वांटिफाईड. सपोज जे काही नंबर ऑफ स्टुडंट्स, ॲव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत किंवा ॲव्हरेज नंबर ऑफ युजर्स आहेत, जे काय करतात, सायमल्टेनियसली वर्क करतात, ओके, सिस्टीमवरती, ते काय होतात, क्वांटिफाईड आहेत. त्यामुळे काय होतं, त्यांचा जो काही परफॉर्मन्स असणार आहे तो काय होतो, अंडर दी वर्कलोड स्ट्रेस काय केला जातो, काउंट केला जातो. म्हणजेच इन शॉर्ट काय, परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये त्यांचा परफॉर्मन्स, त्यांची रिलायबिलिटी, स्कॅबिलिटी, त्यांचं जे काही ट्रान्झॅक्शन रेट आहे, रिस्पॉन्स टाईम आहे, हे सगळं काय केलं जातं, त्याच्यामध्ये टेस्ट केलं जातं. नेक्स्ट, परफॉर्मन्स टेस्टिंग also validates and verifies other performance parameters like reliability and scalability. म्हणजे परफॉर्मन्स टेस्टिंग काय करतो, ती जी काही सिस्टीम आहे त्याचे जे काही पॅरामीटर्स असतील ते काय करतो, टेस्ट करतो, जेणेकरून काय होईल, आपल्याला त्या सिस्टीमचं परफॉर्मन्स लक्षात येईल. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, रिलायबिलिटी, स्कॅबिलिटी, रिस्पॉन्स टाईम, त्याचे रिसोर्स युटिलायझेशन, ट्रान्झॅक्शन रेट, ह्या सगळ्याचं काय होतं, कन्सिडरेशन होतं. ओके, नेक्स्ट पॉईंट असणार आहे आपला, तो आहे ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. लक्षात घ्या, आत्ता आपण बघितलं क्लायंट सर्व्हर टेस्टिंग, त्याच्यावर सुद्धा 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामध्ये ती डायग्रॅम काढायची, प्लस क्लायंट आणि सर्व्हर यांच्यामध्ये कम्युनिकेशन होतो ओव्हर दी नेटवर्क ऑर दी ऑन दी सेम मशीन, ते सांगायचं. त्याच्यानंतर त्याचे टेक्निक्स बघितलं आपण, रिस्क ड्रिव्हन टेस्टिंग, आणि काय बघितलं आपण, परफॉर्मन्स टेस्टिंग. आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो कुठला आहे, ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. लक्षात घ्या, याच्यावर सुद्धा पुन्हा 4 मार्क्ससाठी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. सो acceptance testing, it is the type of testing done by end user to verify the software according to the requirements specified in the required specification document. लक्षात घ्या, ॲक्सेप्टन्स टेस्टिंग हा ऑफकोर्स टेस्टिंगचाच टाईप असणार आहे, आणि तो काय केला जातो, हा कोणाकडून होतो, तर बाय दी एंड युजर, जो कोणी युजर असणार आहे त्या सिस्टीमसाठी, त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरसाठी, ओके, त्याच्या थ्रू केलं जातं. ह्याच्यामध्ये काय व्हेरीफाय केलं जातं, तर हे जे काही आपण सॉफ्टवेअर बनवलेले आहे त्याचं जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, त्या रिक्वायरमेंट्स, तो जो कोणी कस्टमर पर्टिक्युलर असेल त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या, आणि आपण जो बनवलेला सॉफ्टवेअर आहे ज्या अकॉर्डिंगली त्याचे रिक्वायरमेंट्स सेम आहेत का, ओके, त्यांच्या जे काही रिक्वायरमेंट्स असतील त्या फुलफिल होत आहेत का, हे काय केलं जातं, व्हेरीफाय केलं जातं. यूज ऑफ दिस टेस्टिंग इज, म्हणजेच लक्षात आलं ॲक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणजे काय, त्याचाच आपण आता नेक्स्ट पॉईंट बघूया, यूज. आता हे टेस्टिंग कुठं यूज केलं जातं, तर यूज ऑफ दिस टेस्टिंग इज टू टेस्ट फ्लो ऑफ कंट्रोल फ्रॉम स्टार्ट टू एंड. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, काय टेस्ट केलं जातं, तर फ्लो ऑफ कंट्रोल फ्रॉम स्टार्ट टू एंड. हे जे काही पर्टिक्युलर सॉफ्टवेअर असेल, सिस्टीम असेल, त्याचा फ्लो चेक केला जातो अगदी त्या सिस्टीमच्या स्टार्ट टू एंडपर्यंत. ओके, इट इज डन, इट डज नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन दी कॉस्मेटिक एरर्स, स्पेलिंग मिस्टेक्स एक्सेट्रा. ते कशावर कॉन्सन्ट्रेट करत नाही, तर जे काही आपले कॉस्मेटिक एरर्स असतील किंवा स्पेलिंग मिस्टेक्स असतील त्याच्यावर काय करत नाही, ॲक्सेप्टन्स टेस्टिंग कॉन्सन्ट्रेट करत नाही. दिस टेस्टिंग इज परफॉर्म इन रिअल वर्ल्ड एन्व्हायरमेंट. ते कुठं परफॉर्म केलं जातं, तर रिअल वर्ल्ड एन्व्हायरमेंटमध्ये परफॉर्म केलं जातं. लक्षात येते, ओके. देअर आर 2 टाईप्स ऑफ ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. आता हे जे काही ॲक्सेप्टन्स टेस्टिंग आहे त्याचे किती टोटल टाईप्स असणार आहेत, तर 2 टाईप्स असणार आहेत. फर्स्ट वन असणार आहे अल्फा टेस्टिंग अँड नेक्स्ट वन इज द बीटा टेस्टिंग.
लक्षात घ्या, ॲक्सेप्टन्स टेस्टिंग हा टेस्टिंगचाच एक टाईप आहे आणि तो काय केला जातो, एंड युजरकडून व्हेरीफाय केला जातो. आता व्हेरीफाय केला जातो म्हणजे काय केलं जातं, हे जे काही रिक्वायरमेंट्स असतात त्या रिक्वायरमेंट्स त्या रिक्वायरमेंट्स प्लस ते सॉफ्टवेअर अकॉर्डिंगच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील, आपण जे काही सॉफ्टवेअर बनवले त्याच्यात ते मध्ये असलेल्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील ते आणि जे काही पर्पजसाठी किंवा यू कॅन से जे काही कस्टमरनं आपल्याला रिक्वायरमेंट्स दिलेले आहेत त्या मॅच होत आहेत की नाही, ते फुलफिल होत आहेत की नाही, किंवा आपण जे काही रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन डॉक्युमेंटमध्ये आपण जे काही रिक्वायरमेंट्स घेतलेल्या आहेत त्या आणि आपण जे सॉफ्टवेअर बनवल्यानंतर ज्या रिक्वायरमेंट्सच्या अकॉर्डिंग बनवलेले आहेत ते मॅच होतात की नाही, ते काय केलं जातं, ॲक्सेप्टन्स टेस्टिंगमध्ये व्हेरीफाय केलं जातं. म्हणजे जो कोणी एंड युजर असणार आहे तो काय करतो, ॲक्सेप्टन्स टेस्टिंग परफॉर्म करतो. आणि ॲक्सेप्टन्स टेस्टिंग काय करतं, जी काही सिस्टीम असणार आहे त्याचा टोटल जो काही फ्लो असणार आहे त्या तो फ्लो ऑफ कंट्रोल काय केला जातो, टेस्ट केला जातो. आणि तो कुठून, फ्रॉम स्टार्ट टू एंड. लक्षात घ्या. नेक्स्ट, इट डज नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन दी कॉस्मॅटिक एरर अँड स्पेलिंग मिस्टेक्स. हे कशावर कॉन्सन्ट्रेट करत नाही तर कॉस्मॅटिक एरर्स किंवा जे काही स्पेलिंग मिस्टेक असतील त्याच्यावर फोकस करत नाही. आणि नेक्स्ट असणार आहे तो म्हणजे हे कुठं परफॉर्म केलं जातं तर ऑफकोर्स इन रिअल वर्ल्ड एन्व्हायरमेंटमध्ये परफॉर्म केलं जातं. आता ह्याचे काय आहेत, पुन्हा ॲक्सेप्टन्स टेस्टिंगचे दोन टाईप्स असणार आहेत. तर ती फर्स्ट वन असणार आहे अल्फा टेस्टिंग अँड नेक्स्ट वन असणार आहे बीटा टेस्टिंग. ओके, आता अल्फा टेस्टिंग म्हणजे काय, बीटा टेस्टिंग म्हणजे काय हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत. त्याच्या आधी ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲक्सेप्टन्स टेस्टिंग आपण बघूया. ओके, आता त्याचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस असणार आहेत तर फर्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे द सॅटिस्फॅक्शन ऑफ क्लायंट्स इज इन्क्रीज्ड ॲज दे आर मोर कॉन्फिडंट दॅट द रिक्वायरमेंट्स आर मेट without the fear of how product will behave in real environment and if a critical issue will arise when least expected. म्हणजेच काय, आता ॲक्सेप्टन्स टेस्टिंगमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काय होतं तर जे काही आपण सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ज्या रिक्वायरमेंट्सच्या बेसिसवर ते प्लस कस्टमरचं जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते आणि ते मॅच होतं का टेस्ट केलं जातं. म्हणजेच काय केलं जातं इथं, काय होतं आपल्याला कॉन्फिडन्स येतो की आपण जो काही प्रोडक्ट बनवलेला आहे तो परफेक्ट आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन काय होतं, मॅक्झिमम होतं. सो ह्याचा ॲडव्हान्टेज काय असणार आहे, जो कोणी आपला क्लायंट असणार आहे पर्टिक्युलर सॉफ्टवेअरसाठी किंवा सिस्टीमसाठी तर क्लायंट्सचं जे काही सॅटिस्फॅक्शन आहे ते ऑफकोर्स मॅक्झिमम होणार. आणि काय होणार, त्यामुळे आपण कॉन्फिडंट होणार का, कारण जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते काय झालेले आहेत, मेट झालेले आहेत, सेम झालेले आहेत, मॅच झालेले आहेत. ओके, सो विदाऊट फिअर आपण काय करतो, हाऊ प्रोडक्ट विल बिहेव इन रिअल एन्व्हायरमेंट. आता रिअल एन्व्हायरमेंटमध्ये ज्यावेळी आपण तो जो काही सॉफ्टवेअर असेल ते आपण काय करणार, यूज करणार रिअलमध्ये, त्यावेळी काय होणार, आपल्याला कोणतीही भीती नसणार आहे की हा प्रोडक्ट कसा बिहेव करेल. कारण का, ऑलरेडी आपले जे काही रिक्वायरमेंट्स असतील ते काय झालेले आहेत, फुलफिल झालेले आहेत. सो काय होणार इथं, क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन मॅक्झिमम होणार. लक्षात येतंय. नेक्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे द क्वालिटी क्रायटेरिया ऑफ प्रोडक्ट इज डिफाइंड इन अर्ली फेज ऑफ डेव्हलपमेंट ऑर इम्प्लिमेंटेशन. याच्यामध्ये काय होतं, त्या प्रोडक्टचं जे क्वालिटी क्रायटेरिया असणार आहे तो काय केला जातो, इम्प्लिमेंटेशनमध्ये काय होतो, क्लिअर होऊन जातो आपल्याला. द नेक्स्ट पॉईंट असणार आहे द इंजिनिअरिंग टीम एंड्स अप विथ मिनिमम प्रेशर ड्युरिंग द इम्प्लिमेंटेशन अँड रिस्क्स ऑफ पोस्ट इम्प्लिमेंटेशन लाईव्ह फिक्सेस. ओके, याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, stakeholders use the information gathered through acceptance testing better understand the largest audience needs. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, जे स्टेक होल्डर्स आहेत ना ते इन्फॉर्मेशन गॅदर करतात. कोणाच्या थ्रू तर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग थ्रू काय करतात, इन्फॉर्मेशन गॅदर करतात. ज्यामुळे काय होतं माहिती आहे का, जर लार्जेस्ट नंबर ऑफ ऑडियन्स असतील तर त्यांना ते इझी टू अंडरस्टँड होऊन जातं. लक्षात येते. म्हणजे ह्याचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत, फर्स्ट वन सांगितलं तर क्लायंटचं जे काही सॅटिस्फॅक्शन असणार आहे ते काय होणार, मॅक्झिमम होणार. नेक्स्ट काय होणार,
जो काही क्वालिटी क्रायटेरिया असणार आहे त्या प्रोडक्टचा तो काय होतो, इम्प्लिमेंटेशन फेजमध्ये आपल्याला क्लिअर होऊन जातो, अर्ली फेजमध्ये. ओके, डेव्हलपमेंटच्या किंवा इम्प्लिमेंटेशनच्या सुद्धा म्हणू शकता तुम्ही. आणि नेक्स्ट काय होणार, स्टेक होल्डर काय करतो, जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे ती ॲक्सेप्टन्स टेस्टिंग थ्रू गॅदर करतो. त्यामुळे जर लार्जेस्ट नंबर ऑफ ऑडियन्स असतील तर त्यांना इझी टू अंडरस्टँड होऊन जातं. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. म्हणजेच काय, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लायंट सर्व्हर टेस्टिंग मीन्स वॉट बघितलं, नेक्स्ट त्याचं टेक्निक बघितलं, रिस्क ड्रिव्हन टेस्टिंग अँड परफॉर्मन्स टेस्टिंग, आणि नेक्स्ट पॉईंट आपण बघितला ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. आता ॲक्सेप्टन्स टेस्टिंगचे पुन्हा जे दोन काही टाईप आहेत, अल्फा टेस्टिंग आणि बीटा टेस्टिंग, त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इन डिटेल्ड स्टडी करूया. थँक्यू.